यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। या दत्तभक्ती या यूट्यूब चॅनेलवरून या अधिक महिन्याच्या निमित्तानं आपण श्रीमद भागवत ग्रंथातील एकादश स्कंदात भगवान श्री गोपाळ कृष्णांनी उद्धवांना जी अवधूत गीता सांगितली त्या अवधूत गीतेचा विचार आपण करीत आहोत। श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये 7व्या अध्यायापासून ही अवधूत गीता आलेली आहे। अवधूत गीता म्हणजे काय तर अवधूत अवस्थेमध्ये भगवान दत्तात्रेयांनी या जगतामध्ये 24 गुरु केले आणि या 24 गुरूंच्याकडून जे गुण त्यांना मिळालं, जे ज्ञान मिळालं, त्यामुळं ते अतिशय स्वच्छंदी स्वानंदामध्ये आत्मरत आत्मक्रीड अशा अवस्थेमध्ये ते हिंडतायत फिरतायत। ते बघून यदूंनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून भगवान दत्तात्रेय महाप्रभू यदुराजांना या आपण केलेल्या गुरूंच्याकडून कोणकोणते गुण घेतले त्याचा विचार सांगताय। आत्मज्ञानाकरता एकाच गुरुची आवश्यकता आहे, परंतु आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्यामध्ये काही गुण यायला पाहिजेत आणि काही दोष निवृत्त व्हायला पाहिजे। हे दोष निघून गेल्याशिवाय आणि हे गुण आपल्यामध्ये आल्याशिवाय आपण ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होत नाही। ज्यावेळेला हे गुण आपल्यामध्ये येतील आणि हे नको असणारे दोष निघून जातील त्यावेळेला सद्गुरूंची प्राप्ती होते आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या आत्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते। तर तो अधिकार प्राप्त होण्याकरता या 24 गुरूंचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करावा। याकरता भगवान दत्तात्रेय महाप्रभू यदुराजांना हे गुरु सांगताय। आपण 5 गुरूंचा विचार करून आलेलो आहोत। मागच्या भागामध्ये आपण अग्नी या गुरुचा विचार केला। अग्नीकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणकोणते गुण घेतले याचा विचार केला। अग्नीने काय ज्ञान भगवान दत्तात्रेयांना दिलं त्याचा विचार आपण करून आलो। आता 6वा जो गुरु आहे त्या 6व्या गुरुचा विचार आपण करायचा आहे। तर भगवान दत्तात्रेय यदूंना सांगतात की माझा 6वा गुरु आहे चंद्र, निशाकर असं चंद्राला म्हणतात। या चंद्राकडून कोणता गुण घेतला तर चंद्र 2.25 दिवस एका राशीत राहतो। अतिशय चंचल आहे। सगळ्यात नवग्रहामध्ये अतिशय चंचल असणारा ग्रह कुठला असेल तर तो चंद्र आहे। म्हणून चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे मन चंचल आहे, कारण चंद्र चंचल आहे। फक्त 2.25 दिवस एका राशीत राहतो। सूर्य 1 महिना एका राशीत राहतो। ज्यावेळेला सूर्य आणि चंद्र एका राशीत येतात त्यावेळी अमावास्या असते आणि सूर्यापासून चंद्र 13 नक्षत्र पुढे गेला की पौर्णिमा येते। त्यावेळेला चंद्र आणि सूर्य समोरासमोर असतात। 15 कलांनी चंद्र वाढत जातो पौर्णिमेपर्यंत। शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला वाढत 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 जातात। पौर्णिमेला पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत म्हणजे कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत एक एक कला कमी 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 होते आणि अमावास्येला आपल्याला चंद्र दिसत नाही। या ज्या कला आहेत या कला आपल्याला दिसतात कारण तो भास आहे। जरी कला कमी 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 होत आल्या तरी त्या मूळ चंद्रबिंबाला कमी करत नाही, तो आपल्याला भास होतो। मूळ चंद्रबिंब तसंच आहे। त्या कलांचा फक्त आपल्याला भास होतो, भ्रम होतो। चंद्र लहान 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 झाल्यासारखं वाटतं, चंद्र मोठा 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 झाला असं वाटतं। तर हे विकार जे आहेत हे विकार प्रत्यक्ष चंद्रबिंबाला नाही आहे, हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे। हे कळावं याकरता
भगवान दत्तात्रेयांनी चंद्राला गुरु करून घेतलं. जसं षड विकार जे आहेत, हे षड विकार या देहाला आहेत, आत्म्याला नाही आहेत. षड विकार कोणकोणते आहेत? तर आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं की पहिला विकार जो आहे तो अस्ति हा विकार आहे, म्हणजे गर्भावस्थेमध्ये येणं. जीव गर्भावस्थेमध्ये येतो त्याला म्हणतात अस्ति. नंतर जायते म्हणजे जन्माला येणं, जन्म घेणं. वर्धते म्हणजे वाढतो, बालपण. विपरिणमते म्हणजे तरुणावस्था. अपक्षीयते म्हणजे वृद्धावस्था. आणि विनश्यती म्हणजे मृत्यू. गर्भावस्थेमध्ये येणं ही पहिला विकार आहे. नंतर जन्म घेणं हा दुसरा विकार आहे. बालपण हा तिसरा विकार आहे. तरुणपण हा चौथा विकार आहे. वृद्धापकाळ हा पाचवा विकार आहे. आणि मृत्यू हा सहावा विकार आहे. हे जे 6 विकार आहेत, हे 6 विकार देहाला आहेत, आत्म्याला नाही आहेत. जसं हे चंद्रकला कमी 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 होताना आपल्याला दिसतात, चंद्रकला वाढता 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 आपल्याला दिसतात, परंतु चंद्र मोठाही होत नाही आणि चंद्र नष्टही होत नाही. मूळ चंद्रबिंबाला जसे विकार नाही आहेत, हे विकार दृष्टीचा भ्रम आहे, तसं हे विकार सगळे शरीराला म्हणजे देहाला आहेत, आत्मस्वरूपाला नाही आहे. जसं चंद्रबिंबाला नाही आहे तसा हे विकार आत्म्याला नाही आहे. हे आपल्या लक्षात यावं याकरता भगवान दत्तात्रेयांनी चंद्राला गुरु करून घेतलं. स्वामी महाराजांनी एक सुंदर ओवी सांगितली आहे, त्याचा विचार आपण करूया. स्वामी महाराज सांगतात दत्त महात्म्यामध्ये, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा हा दत्त महात्म्य ग्रंथ आहे. दत्त महात्म्याच्या 48व्या अध्यायामध्ये ही अतिशय सुंदर ओवी स्वामी महाराजांनी सांगितली आहे. स्वामी महाराज सांगतात, कारणाते न जाणून केवळ कार्या पाहून जे जनजाती भुलून ते कुतर्क करून फसते. आपण फसतो. आपल्याला असं वाटतं की चंद्र लहान 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 व्हायला लागलाय, अमावस्येला चंद्र नष्ट झाला, पुन्हा तो वाढत 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 गेला, पौर्णिमेला पूर्ण चंद्र झाला, असं आपल्याला वाटतं. कारणाते न जाणून कार्या ये भुलून. विचार असा करूया आपण की कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय. कारण 2 प्रकारचं सांगितलेलं आहे, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. आपल्याला वेदांतानं मातीच्या घड्याचं उदाहरण दिले. मातीचा घडा बनवायचा आहे, तर मातीचा घडा बनवण्याकरता आपल्याला काय काय लागतं, तर पहिल्यांदा उपादान कारण लागतं. उपादान कारण म्हणजे कच्चा माल किंवा रॉ मटेरियल आपण असं म्हणतो, की माती पाहिजे, पाणी पाहिजे. माती आणि पाण्याशिवाय घडा बनू शकत नाही. म्हणजे माती हे घड्याचं उपादान कारण आहे. कार्य काय आहे, तर मातीचा घडा हे कार्य आहे. कार्य नष्ट होणार आहे आणि कार्य नष्ट होतं ते कारणामध्ये नष्ट होत असतं. त्या घडा फुटल्यानंतर त्याचं काय होणार आहे, त्याची मातीच होणार आहे, दुसरं काय होऊ शकत नाही. अलंकार असतात सोन्याचे, त्या अलंकाराचं कारण काय आहे, तर सोनं हे त्याचं कारण आहे. कारण अलंकार नष्ट झाल्यानंतर त्याचं दुसरं काही होऊ शकत नाही, त्याचं सोनंच होणार आहे, कारण सोन्यातून ते निर्माण झालेले आहेत अलंकार. आपण काय करतो, त्या आकारामध्ये फसतो. हा मातीचा घडा आहे, ही पणती आहे, हे बोळका आहे, हे मडका आहे, ही सुरई आहे. आपण आकाराला फसतो. एकदा कारणाचं ज्ञान झालं की प्रत्येक वेळी कार्याचं ज्ञान व्हायला पाहिजे असं नाही. एकदा सोनं कळलं की बिलवर कळायला पाहिजे, अंगठी कळायला पाहिजे, चेन कळायला पाहिजे असं नाही. एकदा सोनं कळालं की झालं. आपण काय करतो, आकाराला फसतो. आपल्याला दृष्टीला काय दिसतं, तर आकार दिसतो. हे बिलवर आहे, ही पाटली आहे, ही चेन आहे, ही अंगठी आहे. आपण आकारात फसतो, परंतु आपण कारणाकडे दुर्लक्ष करतो.
कार्याचा नाश कारणामध्ये होत असतो. हे जगत आहे, हे जगत कार्य आहे. ह्याचं कारण काय आहे? उपादान कारण. तर परमात्मा हे उपादान कारण आहे. ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर चिंतन करतात. का बीजेचे झाले तरू, भांगारची अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू, ते हे जग. गोपाळकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्यातून हे संपूर्ण जगत निर्माण झालंय. मग आपल्याला हे जगत का दिसतं? ब्रह्म का दिसत नाही? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराः. जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात हे जगत म्हणजे परब्रह्म आहे. मग परब्रह्म न दिसता हे जगत का दिसतं आपल्याला? ते मायेमुळं दिसतं. कारण मायेनं आवरण घातलेलं आहे, म्हणून आपल्याला परब्रह्म दिसत नाही, हे जगत आपल्याला दिसतं. ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीमध्ये दोरी पडलेली आहे, दोरी पडलेली दिसल्याबरोबर आपल्याला ती दोरी आहे असं वाटत नाही, आपल्याला तो साप आहे असं वाटतं. आणि साप आहे असं वाटल्याबरोबर आपलं अंग थरथरायला लागतं, अंगाला घाम सुटतो, घशाला कोरड पडते, आपण एकदम जोरात ओरडतो, साप आहे, आपल्याला भीती वाटते. परंतु कोणीतरी येतो, त्या खोलीत दिवा लावतो आणि त्या उजेडामध्ये आपल्याला कळतं की अरे साप नाहीये, दोरी आहे. ज्यावेळी दोरीचं ज्ञान आपल्याला होतं त्यावेळा सापाची जी भीती असती ती भीती आपली त्याच क्षणी नष्ट होते, ज्यावेळी आपल्याला दोरीचं ज्ञान होतं. ह्या जगतामध्ये आपण दुःखी आहे, आपण सुखी आहे, हे जे विकार आपल्याला निर्माण होतात हे कशामुळे होतात? तर जगत आपण बघतो म्हणून आपल्याला हे विकार निर्माण होतात. ज्यावेळी परब्रह्म आपल्याला संपूर्ण जगत दिसायला लागेल त्यावेळा हे जे सगळे विकार आहेत हे सगळे विकार एका क्षणात नष्ट होतात. म्हणून हे जे सगळे विकार जे आहेत हे सगळे विकार देहाला आहेत, आत्म्याला नाही आहे. कारणाचा विचार करा, कार्याचा विचार करू नका. आपण कार्याचा विचार करतो, आपण त्या आकारात सापडतो. चंद्रबिंब लहान 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 व्हायला लागलं असं आपल्याला वाटतं, किंवा चंद्रबिंब मोठं 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 व्हायला लागलंय असं आपल्याला वाटतं. परंतु मूळ चंद्रबिंबाला त्याचे विकार नाही आहेत, आपण आकारात फसतो. एक मनुष्य होता, अत्यंत श्रीमंत, गर्भ श्रीमंत असं ज्याला म्हणू आपण. परंतु झालं कसं की त्याच्या व्यवसायामध्ये त्याला काही फटका बसला, काही तोटा झाला. त्यामुळं अचानक त्याला गरिबी अवस्था आली, दारिद्र्य आलं, घरात खायला अन्नाचा कण नाही, काय करावं सुचना, सगळीकडे कर्जबाजारी झालेला. एक दिवस पूजेला बसल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की अरे आपल्या पूर्वजांनी देव सोन्याचे केलेत, आज आपल्याला दरिद्री अवस्था आली आहे, आज हे देव विकूया, आज आपला खर्च आपण पार पाडूया, कर्ज सगळी चुकवून टाकूया. आणि ज्यावेळा पुन्हा चांगले दिवस येतील, आपल्याला पूर्वीचे दिवस येतील, तेव्हा पुन्हा आपण सोन्याचे देव करू. आता हे सोन्याचे देव विकूया आणि पितळेचे देव तात्पुरते ठेवूया. म्हणून त्यानं काय केलं की एक खंडोबाची मूर्ती आणि त्याचं एक कुत्र पिशवीत टाकलं आणि तो सोनाराकडे गेला. सोनाराकडे गेल्यानंतर काय आला बसा, थोडं बोलणं झालं आणि त्यानं त्या सोनार काकांना सांगितलं की म्हटले देव विकण्याकरता मी आलो, आज पैशाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी काय केलं की खंडोबा काढला पिशवीतनं आणि त्यांच्या टेबलवर ठेवला. तरी तो खंडोबा हातात घेतला, त्यांचा त्या कसाचा दगड होता त्याला घासलं, काहीतरी त्याच्यावर केमिकल टाकलं आणि त्यांनी सांगितलं की या खंडोबाचे मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. यानं मनातल्या मनात विचार केला की 1,00,000 काय भागणार नाही आहे, सगळी कर्ज फिटणार नाही, आपला प्रपंच चालणार नाही, अजून थोड्या पैशाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी काय केलं की कुत्रं काढलं आणि ते कुत्रं त्यांच्या टेबलवर ठेवलं. म्हटलं हे पण विकायचं आहे, म्हटलं ह्याचे किती होतात सांगा. त्यांनी पुन्हा त्या दगडावर घासलं, पुन्हा केमिकल टाकलं, वजन केलं आणि सांगितलं की या कुत्र्याचे मी तुम्हाला 2,00,000 रुपये देतो. हा मनुष्य जो होता हा मनुष्य रागावला, चिडला.
तो म्हटला काय? म्हटला सोनार काका, म्हटला तुम्ही खंडोबाची किंमत 1,00,000 केली आणि त्याच्या कुत्र्याची किंमत तुम्ही 2,00,000 करता. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या पूर्वजांनी खंडोबात सोनं कमी घातले आणि त्या कुत्र्यात सोनं जास्त घातले, त्याला मी काय करू? तुम्ही हा खंडोबा आणि हे कुत्र तुम्ही आकारात फसा लागलाय. मी आकारात फसत नाही, मी त्यात सोनं किती आहे याचा विचार करतो. त्याचं कारण काय आहे? एकदा कारण कळल्यानंतर आपण आकारात कधी फसत नाही. कारणाचा विचार करा, कार्याचा विचार करू नका. कारण कार्य नष्ट होणार आहे, कारणामध्ये नष्ट होणार आहे. हे देह लहान दिसतील, मोठे दिसतील, 84 लक्ष जीव तुम्हाला दिसतील, प्रत्येक आकार वेगळा वेगळा आहे. परंतु हे आकार जरी वेगळे वेगळे असले तरी त्यात असणारं कारण जे आहे ते कारण म्हणजे परमात्मा आहे, आत्मा आहे. ते एकदा आत्म्याचं ज्ञान झाल्यानंतर आपण आकारात फसत नाही. हे देह जे सगळे आहेत, हे देह सगळे आकार आहेत. या आकारात फसायचं नाही. हे कुत्रा आहे, हे गाढव आहे, हा कावळा आहे, ही घार आहे, हा गरुड आहे, हा हत्ती आहे, हा सिंह आहे, हा वाघ आहे, हा मनुष्य आहे. हे कितीही लहान मोठे देह दिसले तरी सुद्धा ते तात्पुरते आहेत. हे सगळे देह नष्ट होणारे आहेत. परंतु त्यात असणारा आत्मा जो आहे तो आत्मा कारण आहे. एकदा कारण कळलं, कारणाचं ज्ञान झालं की मग आपण या आकारात फसत नाही. म्हणून कारणालाच जाणून घ्या. महाराज सांगतात कारणाते न जाणून केवळ कार्य पाहून जे जाती भुलून तेच फसतात. स्वामी महाराज सांगतात हे कळावं याकरता चंद्राला गुरु करून घेतलेला आहे. चंद्राच्या कला कमी 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 होत जातात. कृष्ण पक्षात अमावस्येला चंद्र दिसत नाही. शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा 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 होत गेला असं आपल्याला वाटतं. परंतु ते जे विकार आहेत ते विकार चंद्राच्या बिंबाला नाही आहे, चंद्रबिंबाला नाही आहे, तर फक्त ही आपला दृष्टीचा भ्रम आहे. आपल्याला दिसतं मूळ चंद्र कधी लहान कधी मोठा होत नाही. हे आपल्याला कळावं याकरता भगवान दत्तात्रेयांनी या चंद्राला गुरु करून घेतलेला आहे. चंद्राकडून हा फार मोठा गुण भगवान दत्तात्रेयांनी घेतला. अजून सुद्धा थोडा विचार आपल्याला करायचा आहे, परंतु वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मला थांबावं लागतंय. पुढचा जो गुरु आहे तो गुरु आहे सूर्य. आणि या सूर्याकडून भगवान दत्तात्रेयांनी फार मोठं ज्ञान घेतलेलं आहे. भगवान सूर्यनारायणांच्याकडून ज्ञान कितीतरी घेण्यासारखं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये. मनुष्य म्हणून जर आपल्याला जगायचं असेल आणि मनुष्य म्हणून जर आपल्याला मरायचं असेल तर हे सगळे गुण आपण आपल्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. निदान त्याची जाणीव तरी आपल्याला व्हावी त्या गुणांची. आपल्यामध्ये काय गुण आहेत, आपल्यामध्ये काय दोष आहेत हे तरी आपल्याला कळावं. याकरता हे 24 गुरूंचं ज्ञान आहे. भगवान दत्तात्रेय एक 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 गुरु सांगतायत. त्या गुरूंच्याकडून कोणकोणतं ज्ञान घेतलं हे सांगतायत. उद्याच्या भागामध्ये माझ्या मर्यादित ज्ञानानं मर्यादित वेळेमध्ये जास्तीत जास्त विचार सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तर भगवान गोपाळकृष्ण संतुष्ट व्हावेत या अधिक महिन्यामध्ये या भागवताचा विचार आपण करतो आहोत. आपणही सर्वजण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, दत्तभक्तांच्या पर्यंत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थोडासा विचार ह्या चंद्राच्या कडून महाराजांनी काय ज्ञान घेतलं याचा करा. पुढच्या भागामध्ये आपण सूर्य गुरुचा विचार करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.